अमेरिकेमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर पाहायला मिळतो। अनेक भागात हिमवादळ आणि चक्रीवादळानं प्रचंड नुकसान झालंय। 10 कोटींहून अधिक लोकांना वादळाचा फटका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अमेरिकेच्या मिसिसिपी, नॉर्थ वेल्स, टेक्सास आणि ओक्लाहोमा या भागांमध्ये टोर्नेडो चक्रीवादळ आणि हिमवादळाचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण सुद्धा पसरल्याचं बघायला मिळतंय। तर 130 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहू शकतात असाही अंदाज वर्तवण्यात आला। अमेरिकेच्या नासानं आपल्या अत्याधुनिक इन्फ्रारेड अवकाश दुर्बिणीचं आता प्रक्षेपण केलेलं आहे। ही दुर्बीण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या तोडीस तोड ठरण्याची शक्यता आहे। ही दुर्बीण नुकतीच स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटद्वारे कॅलिफोर्नियातील वेंडनबर्ग या स्पेस फोर्स बेसवरून अवकाशात झेपावली। ही मोहीम 2 वर्षांसाठी नियोजित करण्यात आली आहे। तर ही दुर्बीण 450 दशलक्षहून अधिक आकाशगंगांमधील डेटाचा संग्रह करणार आहे। या डेटाच्या आधारे वैज्ञानिकांना विविध प्रश्न सोडवण्यास मदत होईल। खगोलशास्त्रज्ञांनी शनी ग्रहाच्या कक्षेमध्ये फिरणारे 128 नवीन चंद्र शोधून काढलेले आहेत। या शोधामुळे शनीभोवती एकूण 274 नैसर्गिक उपग्रह असल्याचं स्पष्ट झालं। ग्रहमालिकेमध्ये शनी हा ग्रह सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह म्हणूनही प्रसिद्ध आहे। खगोलशास्त्रीय संघटनेनं नव्या ग्रहाची अधिकृत नोंदणी केली आहे आणि वैज्ञानिकांच्या मते हे चंद्र पूर्वीच्या मोठ्या चंद्राचे तुकडे असावेत जे कोणत्या तरी महाकाय धडकेमुळे फुटले असतील। पाकिस्तानमध्ये आकाशातच चोरी झाल्याचं समजतंय। या चोरीमध्ये विमानाचे चाक गायब झालाय। कराची ते लाहोर प्रवास करणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाचं चाक गायब झालंय। या घटनेनं विमान वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। विमानानं कराचीहून लाहोरकडे उड्डाण घेतलं, त्यानंतर लाहोर विमानतळावर लँड झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि याच वेळी विमानाच्या 6 चाकांपैकी एक चाक गायब असल्याचं बघायला मिळालं। इस्रायलचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील पॅलेस्टिनींच्या पुनर्वसनासाठी आफ्रिकन देशांशी संपर्क साधल्याची माहिती मिळते। एकीकडे अरब देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॅलेस्टिनी लोकांना इतर देशात विस्थापित करण्याच्या निर्णयावर विरोध केलेला होता आणि यासाठी अरब देशांच्या प्रतिनिधींनी एक बैठकही घेतलेली होती। मात्र ट्रम्प यांनी तरीही पॅलेस्टिनींचा पुनर्वसनाचा निर्णय रद्द केला नाहीये। त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर अरब, युरोप देश आणि अमेरिकेमध्ये मोठा वाद घडण्याची शक्यता दिसते। रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युक्रेनियन सैनिकांना जिवंत सोडण्याची विनंती करण्यात आलेली आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी खूप चांगली आणि उपयुक्त चर्चा केली असल्याचंही त्यांनी म्हटलं। त्याचबरोबर युक्रेनियन सैनिकांचा जीव न घेण्याचे आवाहन केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे। चीन, रशिया आणि इराणच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी इराणच्या वेगानं विस्तारत असलेल्या आण्विक कार्यक्रमाबद्दल तसंच बहुराष्ट्रीय चर्चा पुन्हा सुरू करण्याबाबत इराणवरील अमेरिकेचे निर्बंध संपुष्टात आणण्याची मागणी केली। ही मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला पत्र लिहिल्यानंतर करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। ट्रम्प यांनी लिहिलेलं पत्र प्रकाशित झालं नसलं तरी सुद्धा इराणवर नव्यानं निर्बंध लादण्याच्या त्यांच्या दबावाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हे लिहिण्यात आलेलं होतं। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झालाय, त्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे। केज जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी जवान जखमी झालेत, तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हा हल्ला घडवून आणल्याचा संशय। पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्बनं हल्ला करण्यात आला, ज्यामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते। तसेच बलुच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू केलाय। यामध्ये 214 पाकिस्तानी सैनिकांना आपला जीव गमवावा लागलाय। पाकिस्तानमध्ये ट्रेन अपहरण करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं सर्व 214 ओलिसांना मारल्याचा दावा करण्यात आलाय। आज BLAनं एका निवेदनामध्ये म्हटलंय की आम्ही पाकिस्तानी सैन्याला ओलिसांची देवाणघेवाण करण्यासाठी 48 तासांचा वेळ दिलेला होता, पण पाकिस्तानच्या हट्टीपणामुळे इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले। तर हे युद्ध अजून संपलेलं नाही, तर ते आणखी तीव्र झालंय असं BLAनं म्हटलेलं आहे आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे बलुच सैनिक सतत हल्ले करताना बघायला मिळत आहेत। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भारतीय गाण्यावर डान्स करण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्याचबरोबर शाळा आणि कॉलेजमधील कार्यक्रमातही भारतीय गाण्यावर डान्स करण्यास बंदी घालण्यात आली आहे। पाकिस्तान सरकारनं पत्रक काढून ही माहिती दिली। पाकिस्तानमधील युवक बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करत असल्यामुळे पाकिस्तान सरकारनं हा निर्णय घेतला।
त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानकडून कुरापती सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं अमेरिकेमध्ये प्रवेशासंबंधी एक मोठा प्रस्ताव तयार केलाय. त्या अंतर्गत काही देशांमधील नागरिकांना अमेरिकेमध्ये येण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे, तर काहींवर कठोर अटी लागू करण्यात येणार आहेत. आणि या प्रस्तावामुळे पाकिस्तानसह अनेक देशांना मोठा धक्का बसला. यामध्ये नवीन प्रस्तावित धोरणाची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनानं तयार केलेली ही यादी 3 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली गेलेली आहे. पहिल्या श्रेणीतील देशांवर संपूर्ण व्हिसा बंदी लागू केली जाईल. इराकी सैन्यानं लष्करी कारवाईमध्ये आयसिसचा सिरिया प्रमुख अबू खदीजा याला ठार मारलाय, अशी माहिती इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी दिली. आणि या संपूर्ण ऑपरेशनमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीनं सुद्धा सहकार्य केल्याची माहिती मिळते. तर अबू खदीजा हा इराक आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक होता, अशी पोस्ट पंतप्रधान सुदानी यांनी सोशल मीडियावर केली. त्यामुळे एकेकाळी इराक आणि सिरियाच्या मोठ्या भागांवर नियंत्रण ठेवणारा आयसिस आता पुन्हा संघटित होण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. अमेरिकेसोबत चीनचा व्यापार युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इंडो पॅसिफिक मधून ड्रॅगनचं वर्चस्व कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं पाऊल उचललंय. त्यामुळे चीन आणि अमेरिका संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय तैवानला अमेरिकेच्या मदतीवरूनही चीन अमेरिकेमध्ये मोठा वाद आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशात भारत हा चीनचा सर्वात मोठा मित्र आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण धोरणांसाठी अंडर सेक्रेटरी ऑफ डिफेन्ससाठी अल्ब्रिज कोल्बी यांना सिनेटनं मान्यता दिली. अल्ब्रिज कोल्बी यांचा सर्वात मोठा धोका चीनला असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांनी ग्रीन कार्डबाबत केलेल्या विधानामुळे अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी राहणाऱ्या स्थलांतरितांच्या चिंता वाढल्याचं बघायला मिळत आहे. ग्रीन कार्ड मिळाल्यानं एखाद्या व्यक्तीला कायमचा अमेरिकेत राहण्याचा अधिकार मिळतो असं नाही. ग्रीन कार्ड धारकांना हद्दपार करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे, असं व्हॅन्स यांनी म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्ड कार्ड नावाच्या व्हिसा कार्यक्रमाचा प्रचार करत असताना व्हॅन्स यांनी हे विधान केलं. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि नॉस्ट्राडेमस क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी केलेल्या भविष्यवाणी सतत चर्चेचा विषय बनतायत. त्यांनी आपल्या अनेक भाकितांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिलेली आहे. अलीकडेच त्यांनी एक मोठा ऑइल टँकर अपघाताचा बळी ठरू शकतो अशी भविष्यवाणी खरंतर केलेली होती. ही भविष्यवाणी 11 मार्च रोजी खरी ठरली आहे. 11 मार्चला उत्तर समुद्रात एक मोठा सागरी अपघात घडला आणि त्यानंतर त्यांच्या भाकिताची चर्चा जगभर सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवलंय. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसंच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक सुद्धा केलं. या पत्रात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानलेले आहेत. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावलं, असं पवार यांनी पत्रात म्हटलं. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनीही तामिळनाडू आणि केंद्र सरकारमधील सुरू असलेल्या भाषेच्या वादात उडी घेतली आहे. तामिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात, दुसरीकडे ते तामिळ चित्रपट हिंदीमध्ये डब करून पैसे कमवतात. असं का? ही लोक ढोंगी आहेत, अशी टीका पवन कल्याण यांनी केली. भारताची भाषिक विविधता जपण्यासाठी आपल्याला केवळ 1-2 नव्हे तर सर्व भाषांचा विकास आणि आदर करावा लागेल आणि त्यामुळे देशाची अखंडता टिकून राहील, असंही त्यांनी म्हटलं. उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय काही काम नाही, असं विधान तामिळनाडू सरकारमधील जलसंपदा मंत्री दुरईमुरुगन यांनी केलंय. आणि या विधानामुळे आता नवा वाद सध्या निर्माण झालाय. त्यांनी म्हटलंय की दक्षिणेतील संस्कृती उत्तर भारताच्या संस्कृतीपेक्षा चांगली आहे. उत्तर भारतीय संस्कृती एका महिलेला 5 अथवा 10 पुरुषांशी लग्न करण्याची परवानगी देते, परंतु तामिळ संस्कृतीमध्ये तसं नाहीये. महाभारतातील द्रौपदीनं 5 पांडवांशी विवाह केल्याचा हवाला सुद्धा त्यांनी यावेळी दिल्याचं बघायला मिळालं. राज्य सरकारनं अलमट्टी धरणाची उंची 5 मीटर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या धरणाची उंची 519.60 मीटर आहे. अलमट्टी जलाशयाची उंची वाढवणं आणि त्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याविषयी महाराष्ट्र सरकारकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. ही समस्या मिटवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आता कर्नाटकचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला येऊन जाण्याचा विचार करते, अशी माहिती उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी दिली आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये रस्त्यावर धिंगाणा घालून तोडफोड करणाऱ्या युवकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। धुलीवंदनाच्या दिवशी रात्री दहशत करत तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलेली होती। 10 ते 12 युवकांनी रस्त्यावर धिंगाणा घातलेला होता। त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी युवकांना प्रसाद देत चांगलीच अद्दल घडवली आहे। पोलिसांनी युवकांना चांगला चोप दिला तर चोप देत युवकांना उठाबशा सुद्धा काढायला लावल्यात आणि या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे। पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया शहरात होळीच्या दिवशी दगडफेकीच्या घटनेनंतर हिंसाचार उफाळून आला। त्यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण बनलेली आहे। म्हणून या परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आलाय। तर खबरदारी म्हणून सरकारने या भागात इंटरनेट आणि व्हॉइस ओव्हर इंटरनेट टेलिफोन सेवा बंद ठेवल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे सरकारला बेकायदेशीर कारवायांच्या अफवा पसरण्यापासून रोखता येईल। लग्नानंतर पत्नीचं तिच्या मित्रासोबतचे अश्लील चॅटिंग पती सहन करू शकणार नाही असे निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं नोंदवलं। जर आक्षेप असून सुद्धा पती अथवा पत्नी अशा कृती करत राहिले तर ते दुसऱ्या जोडीदारासाठी मानसिक क्रूरता ठरेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं अलीकडेच एका महिलेनं तिच्या पतीच्या घटस्फोटाच्या अर्जाला परवानगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावलंय। कौटुंबिक न्यायालयानं क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाचा अर्ज मंजूर केलेला होता। उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या रवींद्र कुमारला अटक केली आहे। रवींद्र कुमार संवेदनशील माहिती ISIच्या एजंटला पाठवत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळालेली होती। त्यानंतर त्यांना ही कारवाई केलेली आहे। रवींद्र कुमारनं पाकिस्तानी हँडलरला आयुध निर्माणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोपनीय माहिती पाठवलेल्या होत्या। सध्या ATS कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आलाय। हैदराबादमध्ये एका 60 वर्षीय महिलेची ख्रिस गेलच्या नावाचा वापर करून 2.8 कोटींची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। यात महिलेच्या भावाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी भावासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। एका कॉफी पावडर बनवणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर या गुंतवणुकीवर मासिक 4% परतावा देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे।